शनी कथा काय सांगते? पत्नीने कधीही पतीचा अपमान करायचा नाही आणि पतीने कधी पत्नीचा अपमान करायचा नाही महाराज. कशासाठी? फार मोठं कारण सांगतो. मागे या संपूर्ण विश्वावरती आपल्या भारतावरती फार मोठा आजार आला. त्याचं नाव होतं कोरोना. या कोरोना नावाच्या आजारामध्ये महाराज सगळ्यांनी पाहिलं कधी कोणी कोणाच्या घरी जात नव्हतं. तुम्ही म्हणतात ना, या आमना भाऊबन, या आमना शेजारी, या आमना नातेवाईक, या आमना. मला सांगा, जर कोणाच्या दरवाजावरती तुम्ही कोणाच्या दरवाजावरती थाप ठोकली घरामध्ये गेले, तुम्हाला येऊ द्यायचे का? येऊ द्या. ओ बाप, तुम्ही हा म्हणता का नाही म्हणतो तेच समजत नाही येऊ द्यायचे महाराज. का? प्रत्येकाला मृत्यूचं भय होतं. यांना कोरोना तर नाही, बरोबर आहे. अहो, सुशिक्षित फॅमिलीमध्ये वयोवृद्ध आई वडिलांचा हात सुद्धा ते मुलगा आणि सून लागू द्यायचे नाही महाराज. कारण वयोवृद्ध लोकांना लवकर कोरोनाची साथ व्हायची, बरोबर आहे. काही वडिलांना, काही आईंना तर या सुशिक्षित फॅमिलीने खेड्यावरती आपल्या गावी पाठवून दिलं, तुम्ही तिथे राहा. आणि महाराज असंच एक दाम्पत्य होतं आणि या दाम्पत्याला, पती पत्नीला, वयोवृद्ध पती पत्नीला कोरोनाची साथ झाली. जवळपास दवाखाने नाही, दवाखाने आहे पण नेणारं कोणी नाही. काय करावं, कसं जावं, आमच्याकडे कोण बघेल? महाराज खरंच सांगतो, त्यावेळेला पत्नीची सेवा फक्त पतीने केली आणि पतीची सेवा पत्नीने केली. याच्या पलीकडे तिसरं नातंच तुमच्या जवळ आलं नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. व्यवस्थित विचार करा. माहेर सोडून सासरी येणारी पत्नी कोणाकडे बघून येते? माझा सासरा चांगला आहे म्हणून येते का? माझी सासू चांगली म्हणून येते का? माझी नणंद चांगली म्हणून येते का? माझा पती चांगला आहे म्हणून येते, बरोबर आहे. मग साथ कोणी द्यावी? पती आणि पत्नीने. का विवाहाला, लग्नाला एवढं का मान आहे महाराज? याचमुळे सगळ्या समाजाला आपण जेवू घालतो, वरात एकदम दणकेबाज काढतो. कशासाठी? ही माझी धर्मपत्नी आहे. आणि शनी कथा हेच शिकवते, या मानव जीवनामध्ये पत्नीने कधीच पतीचा अपमान करायचा नाही आणि पतीने कधीच पत्नीचा अपमान करायचा नाही. महाराज जीवनामध्ये समाधानी राहा. आता उदाहरणार्थ एखादी पत्नी ती लगेच सांगते त्यासनं घर बांधायचं चाललं, बरं आपण कोय बांधशाल, उकावतं नाही, बरं समाधान नाही. त्याची गाडी लावायची, बरं आपण बी दिवाळी टाकसू. काय पाहिजे? समाधान. शनी कथा काय शिकवते? जे शरीर मिळालंय त्याच्यात समाधान राहा, जे घर मिळालंय त्याच्यात समाधान मिळवा, जी संतती, जे मुलं आहे ना त्याच्यात समाधानी राहा. शनी कथा आपल्याला हेच शिकवते. आम्ही एका गावाला गेलो महाराज, आणि त्या गावाला एक ताई होत्या, इथल्या समाधानी होत्या. ते खरंच मन समाधान मला अपुरं पडायला लागे, एवढी समाधानी ताई. त्या गावामध्ये कथा असो, त्या गावामध्ये कीर्तन असो, काहीही कार्यक्रम असो, तर जाणारे महाराज आणि त्यांच्या सोबतची मंडळी त्या ताईच्याच घरी. ताईना जागर आहे कोणता का महाराजांना आमनागर मुक्कामी, भले त्याचं का रांदी खायत ना तरी चाली, पण आमनागर मुक्कामी. आता या दृष्टांत खोंडामळीने आमनी मंडळी गेले त्याचे फटकामा समजितो. समाधानी रिन्युअल वय जाई तुमनं उका. जसं काही आम्ही त्या गावाला गेलो, दिवसभर प्रवास करून गेलो. त्या ताईने सांगितलं म्हणे या या या. 2 ताली घर होतं महाराज. आणि जसं काही त्या घरामध्ये गेलं, त्या ताईने सांगितलं म्हणे महाराज खाल आम्ही पती आणि पत्नी राहतस, तुमनी व्यवस्था वर करेल शे. म्हणतं ताई तुमना चेहरावरती ते फार समाधान. म्हणे महाराज मना एकच पोरगा शे, तो मुंबईला नोकरीले. आमना पती पत्नीना अशा स्वभाव अख्खा गावले विचारिल्या, अख्खा जणे चांगलंच सांगते ना, आमना इथलं समाधानीच नाही. आनंद वाटला. आम्ही आमच्या बॅगा उचलल्या, वरती गेलो महाराज. आणि वरती गेल्याच्या नंतर बॅगा वगैरे ठेवल्या आणि पलंगावर बसणार तेवढा मग खालतीन ती ताई वरून म्हणे महाराज
पलंगवर बटी ना त्या म्हणत हं म्हणे थांबा म्हणे ताई खाल गई खालतीन तेल न डबळ लई म्हणत का ब हा एक माचा जायले ना म्हणे त्यान खाल तो डबा ठेवना पडी मग तुम्ही त्यावर बसा म्हणत वा मी उभा होतो बाकीची मंडळी बसलेली होती मंडळीने सांगितलं म्हणे महाराज कायम तुम्हाला आम्ही कामे ऐकतो म्हणे एखादं दामनं बी ऐकायचं आहे मग सांगा ना तुम्ही म्हणे फॅननं बटन दाबी द्या अख्खा बटने दाबा तरी बी फॅन चालू वय तेवढं मग ताई म्हणे महाराज काय करायला म्हणतं काय नाही बिन फॅन लाई राहिनो हा आई काठील्या नाही म्हणे म्हणतं का ब म्हणे त्याला पहिले गर्र करीन फिरवणं आपण मग चालू बस सगळ्या आमच्या मंडळीला म्हणे महाराज आज तुम्हाला जाते काही खिचडी खाणी म्हणे म्हणतं अशी म्हणतात ताई पण कुकर लई या मग आमची मंडळी खाली गेली त्यांनी कुकर आणला गॅस किचन वट्याकडे गेलो 9वा गॅस पण एक बी गॅसले बटन नाही मग ताऊ चालू करू कशा ताईले हाक मारी म्हणे ताई महाराज तुमले गॅस चालू का म्हणतो हा म्हणे आई सांगशिल्या म्हणतं का ब म्हणे या काही मयण ना पडत कसा तरी तो गॅस सुरू केला कुकरमध्ये सगळं मटेरियल टाकलं महाराज ताई खाल गई 15 मिनिटं मग वरून म्हणे महाराज खिचडी टाकेल का म्हणतं हा म्हणे बोलता वाशी राह ना म्हणे म्हणतं काय करू ताई 15 मिनिटं वय घ्या अजून 20 शिट्टी वय नाही राहिली हा आई उलट नाही ना म्हणे म्हणतं का ब म्हणे या गाई उचकावणी पडस पलंग ना खाल डबा पंखाले काठी गॅसले कुकरले कशी बशी खिचडी खाली आम्ही या सगळी मंडळी नेंगई आणि तेवढा मग घर मालक उन्हात बसणार समोर मला गप्पा मारान सवय म्हणतं काय दादा कशी काय चालू आहे तेवढा मग ताई म्हणे यासले काय विचार राहणार का म्हणतं हा यासनी संगे जोरमा बोलणं पडस म्हणतं ताई इथल्या बिघडेल वस्तू वापरस तू पण पक्की समाधानी बरं महाराज काय पाहिजे जीवनामध्ये फक्त समाधान आणि हेच मिळत नाही आपल्याला कशासाठी आपण कष्ट करतो ही पत्नी राणी म्हणून त्या महलामध्ये राहते त्या राजाच्या जवळ राहते राजाच्या आश्रयामध्ये राहते तिला पाणी पाहिजे तर दासी तिला पाणी आणताय तिला भोजन करायचे 10 दासी जवळ येत आहे महाराज पण तरी ती राणी सुखी नाही आणि तुम्हाला मला काय पाहिजे सुख पाहिजे राजाला संताप आला महाराज राजाने सांगितलं की मला असं नकोच राणी तुझा मी त्याग करतो हे कशाचं वैभव कशाचं राजवैभव मला हे काहीच नको आणि त्या वेळेला त्या राजाने आपल्या लहान बंधू राजा विक्रमाला त्या सिंहासनावरती बसवलं महाराज आणि तो तपश्चर्यासाठी वनात निघून गेला गोपाल कृष्ण भगवान आणि त्या उज्जैन नावाच्या नगरीवरती राजा विक्रम सिंहासनावरती बसला आणि खरी शनी कथा आता इथून सुरू झाली सुंदर असं भजन करू आणि राजा विक्रमाचा महिमा ऐकू जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल ताळी ताळी
ही कथा ऐकत असताना सगळ्या प्रकारचे आकार विकार दोष सगळेच आपले शांत व्हावे, सगळं दुःख दूर व्हावं. एक गाव होतं. त्या गावामध्ये मुंबईची सुनबाई, जिचा जन्म मुंबईला झालेला होता आणि अशी ती सुनबाई करून आणलेली होती. आता तुम्हाला माहिती असेल, आपल्याकडे पतीला मान दिला जातो, बरोबर आहे ना? हा म्हणत जावा बरं, नाही ते मला या शेवटी तुम्ही देतच नाही मान. आपल्याकडे पतीला मान दिला जातो महाराज. पण ती मुंबईची मुलगी सगळ्यांनाच नावाने बोलायची. आता हा जो पोरगा होता उगरमा होता मोठा, आणि यानं नाव होतं दादा. कोणी आलं का काय हाक मारे, दादा आथाय, दादा तथा, दादा आई लई. नवी आलेली सुनबाई तिने दख बडाच नाही दादा बोलत. ती बी म्हणे दादा मला ये घे म्हणे, दादा मला स्टँडवर सोडी दे. सासूबाई म्हणे हाय हाय तू काय बोलस का काय कर म्हणे, काय जाय म्हणे. त्याला दादा म्हणस म्हणे. हा त्यांचं नाव तर दादा आहे म्हणे. म्हणे तुझा पती आहे म्हणे. मग अगं तुझा नवरा आहे तो म्हणे. अशी दादा राहू दे ना म्हणे, नवरा आत आहे. शब्द काय हे कळले पाहिजे, शब्दाचा अर्थ काय हे कळलं पाहिजे महाराज. या इंद्राच्या दरबारी त्या अगस्त्य नावाच्या ऋषीने त्या संपूर्ण सभेला भगवंत शनिदेवाला सांगितलं की राजा विक्रम कोण हा राजा. जसा या कलियुगाला प्रारंभ झाला महाराज, तुमचा माझा पहिला राजा होता, त्या राजाचं नाव होतं युधिष्ठिर. याच्यानंतर दुसरा राजा आला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, पैठण नावाच्या नगरीमध्ये शालिवाहन नावाचा राजा. त्याने शकांचा पराभव केला, म्हणून तुम्ही आणि मी लग्न पत्रिकेमध्ये काय लिहितो, शालिवान शके. तुम्हाला कधी वाचा माझी येईल नाही, त्यामुळे तुम्हाला याशी काही संबंध नाही. घर जाईन कॅलेंडरवर दगजा. आणि तिसरा राजा तो म्हणजे विक्रम राजा. असा तो राजा जो उत्तम न्यायदान करतो. भर सभेमध्ये त्या अगस्त्य नावाच्या ऋषीने सांगितलं, तेव्हा शनी महाराज म्हणतायत मुनिवर या, अहो या युगाचा न्यायाधीश मी आहे. तुम्ही तुमच्या या भक्ताचं, तुमच्या या दासाचं तुम्ही या दरबारामध्ये नाव काढताय, मी त्याची परीक्षा पाहिजे. तुमची अनुमती आहे का? मी राजा विक्रमाची परीक्षा पाहिल. आणि त्यावेळेला सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू राजा विक्रमाच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, राजा जर तू खरंच न्यायदान करणारा असेल तर मला सांग, आमच्या नवग्रहांमध्ये श्रेष्ठ ग्रह कुठला? गोपाल कृष्ण भगवान. राजाला जाग आली. राजा सकाळी उठला, काय करावं, स्नान केली, संध्या केली. त्याने दरबार भरवला आणि या दरबार भरवल्याच्या नंतर प्रश्न केला. ज्योतिष बसले, पंडित बसले, ऋषी बसले, मुनिवर बसले, सगळा दरबार बसलाय. माझा प्रश्न, आकाशामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे, मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी, राहू, केतू आहे. या सगळ्या ग्रहांमध्ये श्रेष्ठ ग्रह कुठला? महाराज मुलाचं लग्न करायचं असेल, महाराजांना काय विचारता तुम्ही? माझ्या मुलाला गुरु केतवा, बरोबर आहे. ज्या वेळेला आपण लग्नाची तारीख काढतो त्यावेळेला सूर्य आणि चंद्राचा विचार होतो. कशासाठी? सूर्य, चंद्र आणि गुरु हे विवाहासाठी आपल्याला अनुकूल पाहिजे, म्हणजे विवाहानंतर वैवाहिक जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते. या ग्रहांवरती आता काही सायन्सची मंडळी आहे, काही तरुण मंडळी जे सायन्स शिकतात ते सांगतात म्हणे, महाराज जग कथानं कथ चालली आणि तुम्ही अजून तीच पोथीन तेच पंचांगनी त्याच ग्रह दखी राहणार. म्हणतं भाऊ तुम्ही कितला का पुढे जात असणार, जाईन कुठे जाशाल? या आकाशामध्ये सूर्य कुठे आणि या आकाशामध्ये चंद्र कुठे हे शोधताय तुम्ही. अमुक अमुक देशाने चंद्रावरती यान पाठवलं, अमुक अमुक देशाने मंगळावरती यान पाठवलं. अरे बाबा तू त्या सायन्सच्या मागे लागण्याच्या पहिले जा, सायन्स शिक, त्याच्याबद्दल वाद नाही, पण जरा आपल्या धर्माचे धर्मग्रंथ जर तू वाचून पाहिले ते पण सोड. हनुमान चालीसा वाच,
काय म्हटलंय? जुग सहस्र योजन पर भानू. पृथ्वीपासून सूर्याचं अंतर किती? हनुमान चालिसामध्ये तुलसीदासांनी लिहून ठेवलंय. आपले धर्मग्रंथ हे फार ऋषी मुनींनी विचारपूर्वक शास्त्र अभ्यास करून लिहिले. पण खरं सांगू का, आपला मालवर आपलाच भरोसा नाही. शे का? भरोसाच नाही. आपण आपल्या देवावरती विश्वास ठेवत नाही महाराज. विश्वास पात्र आपण वागत नाही. कोणी म्हणतं अमुक धर्मापासून तुमच्या हिंदू धर्माला धोका आहे, अमुक देशापासून तुमच्या हिंदू धर्माला धोका आहे. मी तर हे म्हणतो, उपरवाला मेहरबान है अपनों से परेशान है. बरोबर आहे. माझी या गावामध्ये एक सुनबाई, आणि त्या सुनबाईने ठरवलं, महाराजांनी आम्हाला सांगितलं ना, मी उद्यापासून रोज महादेवाला पाणी टाकायला जाईल. आता महादेवना त्यांना आणि त्या सुनबाईना काही संबंध नाही. जाऊ द्या बरं. कधी नाही काय नाही ना, आता किती देवदेव करायला लागताय. तून घरतील तांब्याली दाका, तू आठेन पाणी लिदा का, तू ना महादेवे का नाही. चांगलं आपल्याला सहनच होत नाही महाराज. सायन्स फार पुढे चाललं महाराज. सायन्सला मी चॅलेंज देतो. या शनी कथाच्या व्यासपीठावरनं चॅलेंज देतो. जेवढे सायन्सचे विद्यार्थी सगळ्यांना चॅलेंज देतो. मला फक्त दोनच गोष्टी बोल, मला याचं उत्तर देऊन द्या. तुम्हाला पटेल तेव्हा द्या, तुम्हाला उत्तर येईल तेव्हा द्या. हात मोडला, तुम्ही एक्सरे मशीन काढलं, त्याच्यामध्ये हात दिसतोय, मोडलाय का नाही मोडलाय का बालतड आहे. हृदयाच्या नसा बघायच्या असतील, तुमच्याकडे मशीन आहे. बरोबर आहे. रक्त तपासायचे तुमच्याकडे मशीन आहे. सगळ्या प्रकारच्या अवयवांचं तुमच्याकडे मशीन आहे महाराज. पण माझा देव असा कलावंत आहे, त्याने अशा दोन गोष्टी ठेवल्या की सायन्सला कधीच जमणार नाही. पहिलं, सायन्सला अजूनपर्यंत रक्त बनवता आलं नाही. आलं का रक्त बनवता? आणि दुसरं, या शरीरामध्ये सगळ्या प्रकारचे एक्सरे काढले गेले. या शरीरमा जीव रास कोटे आऊच त्यासले सापडणार. बरोबर आहे ना? मना पोऱ्या मग मना काय शे, हा जीव. आणि मरानंतर काय ठेवतं? जीव. या शरीरामध्ये आत्मा कुठे? मनुष्य मेला म्हणजे काय झालं? हात मेला, पाय मेला, शरीर मेलं, काय मेलं? मेलं म्हणजे काय महाराज? जिथे तुमचा अंत होतो तिथे माझ्या भगवताचा प्रारंभ होत असतो. गोपाल कृष्ण भगवान. अजून बघायचं, देव आणि तुमच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. अमुक गावना लोक आहेत ना, मला देवच मानतात. कशा काय मानतील तुला देव? देव मान तुम्हा काही अंतर बोलता. देव माणूस आहे. कशा काय देव माणूस? अरे तुझ्याकडे माती दिली, तू गणपती बाप्पा बनवतो. गणपती बाप्पा मूर्त्या बनवणारे एक सारख्या मूर्त्या बनवतील महाराज. हा असा कलावंत आहे, या अख्ख्या गावामध्ये एका चेहऱ्याचा एकही व्यक्ती नाही, एकही स्त्री नाही आहे. शेतस तुम्ही हा म्हणता का नाही म्हणता, तेच दखात नाही मला. करू काय? बरोबर. आणि या पंडिताने सांगितलं, महाराज पृथ्वीपासून अंतर किती माहिती मला. पहिला पंडित त्या राजा विक्रमाच्या सभेमध्ये उठला आणि त्याने सांगितलं की महाराज, माझा ग्रह म्हणजे सूर्य, तेजस्वी ग्रह. ज्या व्यक्तीच्या कुंडलिकेमध्ये सूर्यनारायण हा उदित झाला तर तो तेजस्वी होतो, तो कार्यामध्ये प्रगतशील होतो, तो समाजाला दिशा देणारा ठरतो. दुसरा पंडित उठला, त्याने चंद्राचा महिमा सांगितला. तिसरा उठला, त्याने मंगळाचा सांगितला. तुम्ही 1 तास लेट बसले त्याच्यामुळे मला ती कथा आता तेवढी आटोपावी लागेल. चौथा त्याने बुधाचा महिमा सांगितला. 5व्याने गुरुचा सांगितला. 6व्याने शुक्र महाराजांचा सांगितला. सगळ्या ग्रहांची महती त्या दरबारामध्ये, त्या राज दरबारामध्ये चालली महाराज. आणि त्यावेळेला 7वा पंडित उठला आणि त्याने सांगितलं की राजा विक्रमा, अरे ऐक, माझा ग्रह म्हणजे शनी महाराज. अरे माझा देव काय काय करू शकतो हे तर सोड, माझ्या शनी महाराजांचा जन्म कसा झाला ते ऐक, तर तुला माझ्या शनिदेवाचा महिमा कळेल महाराज. सूर्यपुत्र शनिदेव
माता छायाचा पुत्र शनिदेव, तापी मातेचा भाऊ शनिदेव, यमाचा भाऊ शनिदेव, अर्क रुईचा भाऊ शनिदेव. काय त्या शनिदेवाचा महिमा सांगावा. सगळ्यांनी हात जोडा. भगवंत शनिदेवाचा महिमा. शनिदेव तेरी महिमा जग तीनों लोग गावे. 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 नाचे भरा गगन को, नाचे भरा गगन को, नाचे भरा गगन को, झूमे दसों दिशाएं. शनिदेव तेरी महिमा तीनों लोग गावे. शनिदेव तेरी महिमा जग तीनों लोग गावे. देवा, काय रे तुझा महिमा सांगावा. विष्णुदेव कसा दिसतो, महादेव कसा दिसतो, माता लक्ष्मी कशी दिसते, सरस्वती माता कशी दिसते. ऐकायचंय शनिदेवाचा महिमा. अरे माझ्या शनिदेवाचा जन्म कसा झाला. सूर्यपुत्र शनिदेव. सूर्यनारायण यांना एक पत्नी होती. त्या पत्नीचं नाव होतं सुवर्णा. तिचं माहेरचं नाव होतं सज्ञा. सुवर्ण आणि सज्ञा, सूर्यनारायण या दोघं दाम्पत्यांनी, या पती पत्नीने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं महाराज. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय मागायचं मागा. या दोघं पती पत्नीने काय सांगितलं, ब्रह्मदेवा आम्हाला अशी संतती दे, आम्हाला असे मुलबाळ दे की यांचं त्रिभुवनी नाव निघालं पाहिजे. ब्रह्मदेवाने सांगितलं तथास्तु. तुम्हाला अशी संतती प्राप्त होईल की सूर्यनारायण तुझं तेज वाढेल. माता सुवर्णा आणि सूर्यनारायण. आता शनी महाराजांचे भावंड कोण, व्यवस्थित ऐका. काल दिन विचारसू बरं मी. पहिली संतती प्राप्त झाली, त्यांचं नाव पडलं वैवस्वत म्हणून. दुसरी संतती प्राप्त झाली यम आणि यमी. यम महाराज आणि यमी म्हणजे यमुना नदी. सूर्यनारायणचं तेज वाढलं महाराज. अश्विनी कुमार नावाचे संतती जन्माला आली, पुन्हा तेज वाढलं. तापी मातेचा जन्म झाला, जे आपल्या गावाजवळनं वाहत जाते, तापी माता. पुन्हा तेज वाढलं. आता माता सुवर्णाने विचार केला की आपल्याला संतती होत राहील आणि सूर्याचं तेज वाढत राहील, तर मी हे तेज कसं सहन करू. त्यावेळेला ब्रह्मदेवाची पुन्हा तपश्चर्या त्या माता सुवर्णाने केली महाराज. आपल्यासारखी एक स्त्री निर्माण केली, तिचं नाव पडलं छाया. आणि तिला पती धर्माचा, पुत्र धर्माचा उपदेश करून माता सुवर्णा आता जंगलामध्ये, वनामध्ये तपश्चर्याला निघून गेली. आणि माता छाया आता सूर्यनारायणाचा आशीर्वचन घेऊन गृहस्थ आश्रम थाटामाटात करते महाराज. गोपाल कृष्ण दोघा हात वरती. माझा 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 माझा
विठ्ठलाचा दोघं हात वरती विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 गोपाल कृष्ण महाराज की जय. क्या महाराज सावर्णी म्हणून नावाच्या पुत्राचा जन्म झाला. तेज वाढलं. आता माता छायाच्या गर्भामध्ये भगवंत शनिदेव आले. माता छायाला वाटलं की आता मला पुत्र रत्न होईल, माझ्या गर्भामध्ये बाळ आलंय. पण महाराज मला पहिला मुलगा झाला ना तेव्हा एवढा आनंद नाही झाला, तेव्हा मला काहीतरी आगळं वेगळं नाही वाटलं. पण आता मला काहीतरी आगळं वेगळं वाटतंय. काय झालं? पहिलाच महिना सुरू आहे तरी मला काहीतरी वाटतंय. का महाराज? की ज्याच्यामध्ये तुम्ही भक्तीचा रस टाकला तिथून आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. महाराज आजच्या या शनी कथेला आजूबाजूला बसलेल्याच्या मंडळींना अजून माहितीच नाहीये, अजून माहितीच नाही. आता हा आवाज कुठपर्यंत जातोय मला माहिती नाही, पण गावामध्ये शनी कथा आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, या सभा मंडपात, या कथा मंडपात, या भगवंत शनिदेवाच्या आशीर्वचनामध्ये नुसता आपल्या भालेर गावाचे नाही तर कानळद्यावरनं सुद्धा इथे कथा ऐकायला लोक आलेत. महाराज 4-5 किलोमीटर खोंडामळीवरनं इथे कथा ऐकायला आले. ज्यांनी खोंडामळी या गावामध्ये, त्या गावाची पांढरी शांत व्हावी याच्यासाठी आमचे श्री विवेकदादा पाटील यांनी कथा आयोजित केली. ते कथेच्या पहिल्याच दिवशी आज ग्रंथाचं दर्शन करण्यासाठी, जन्म आख्यान ऐकण्यासाठी आले. महाराज अंतर किती? 8 किलोमीटर. शनिदेवावरती अनन्य भक्ती असलेले माझ्या शनी मांडळचे प्रमोद पाटील आणि गल्लीतली सगळी मंडळी किती किलोमीटर? हा, कमीत कमी 20-25 किलोमीटर तिथून कथा ऐकायला आले. अजून पुढे जाऊन सांगतो, शहाद्यावरनं एक साहेब आलेले आहेत, तुमच्यातच बसले, पण तरी तुमचं त्याच्याकडे लक्ष नाही. कशासाठी? 3 दिवस मी कथा ऐकेल. आता ही त्यांची जवळजवळ 16वी ते 17वी कथा आहे. महाराज कितीतरी कथा ऐकल्या तरी आमचं पोट हे भरतच नाही. कथा किती ऐकावी असं वाटतं. एवढंच नव्हे, धरणगाव पिंपरीवरनं 2 व्यक्ती 2 व्हीलरवर कथा ऐकायला आले. कुठे राहिलं धरणगाव पिंपरी? सकाळपासून निघाले. अजून तुमच्यामध्ये एक पती आणि पत्नी दाम्पत्य बसले, अंमळनेर तालुक्यातील पातोंडा गावातून आलेले आहेत महाराज कथा ऐकण्यासाठी. आणि तरी अजून आपल्या गावाला हे कळत नाही, कारण या कथेचा महिमा पहिल्या कथेमध्ये त्यांना इतका लाभ झाला. महाराज मी तीर्थाला जाओ नको जाओ, पण कथा असेल फक्त मला तुम्ही व्हॉट्सअपवर टाका, मी त्या कथेला तिथे कसा तरी पोचून जाईल. महाराज या कथेचा हा फरक आहे, हा एक स्व अनुभव आहे. महाराज कथा काय मागते?
तुमची व्यथा दूर व्हावी याच्या पलीकडे दुसरं नाही. पहिला महिना त्या माता छायाला सुरू झाला, आनंद झाला. दुसरा महिना सुरू झाला. माता छायाला वाटलं की सुवर्णाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, माझ्यासारखी स्त्री निर्माण केली, मग मी पण भक्ती केली पाहिजे, मी पण श्रद्धेने देवाला नमन केलं पाहिजे, देवाचं स्मरण केलं पाहिजे. देवाच्या भक्तीशिवाय मनुष्य हा जीवन तरला जात नाही. त्या माता छायाला कळलं काय पाहिजे, देवाची भक्ती. महाराज शनी कथा तुम्हाला मला हेच शिकवते की शनी कथेमध्ये आपण भक्ती कशी करावी हे आपल्याला शिकवलं जातं. गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे. त्या गावाच्या महादेवाच्या मंदिरामध्ये 1 लोटा जल मिश्रा गुरुजींनी सांगितलेलं आहे. कोण कोण जातं बरं पाणी चढवायला? करा हात वर. महादेवाच्या मंदिरामध्ये घाबरू नका, दुसरं काही विचारावं नाही. खरं खरं ज्या जातं होतील त्याचे हात वर करा. जाताना तुम्ही बस हात खाली करा. आता दुसरा प्रश्न, पाणी चढवायला जाताना गेल्याच्या नंतर पूर्ण मंदिर स्वच्छ करून, शिवलिंग स्वच्छ करून पाणी चढवतं, असं कोण कोण आहे? करा वट बोट. काही नाही. देवाच्या मंदिराचं प्रांगण अंगण मी रोज झाडून येते, मी रोज झाडून येतो, असं कोणी आहे का? करा हात वर. महाराज आपली जी भक्ती ना, क्षमा असावी, मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, पण आपली जी भक्ती आहे ना ती सिजनेबल आहे. बरोबर आहे ना? सिजनेबल भक्ती. देव म्हणजे काय? त्या देवाला आपण कुचमार समजतो. महाराज मी सगळ्या धर्मांना मानणार आहे, मी सगळ्या धर्माच्या त्यांच्या देवाला नमन करणार आहे. या हृदयामध्ये ईश्वर एक आहे, ठीक आहे. जो तो ज्याच्या त्याच्या धर्माच्या देवांची उपासना करतो. महाराज फक्त मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, ख्रिश्चन धर्मियांकडनं त्यांच्याकडे बघा आणि बघितल्याच्या नंतर एकच गोष्ट शिका. दर रविवारी सगळेजण सहकुटुंब मुलाबाळासह चर्चेमध्ये ते जातात आणि त्यांच्या देवाची ते प्रार्थना करतात. या भारतामध्ये जगाच्या पाठीवर इस्लाम धर्म आहे. महाराज त्या इस्लाम धर्माकडून तुम्हाला हे शिकायचंय की दिवसभरातून 5 वेळा नमाज पडतात आणि ते त्यांच्या त्या देवळामध्ये, मंदिरामध्ये, त्यांच्या मशिदीमध्ये जाऊन एकत्रित होते नमाज पडत असतात. महाराज आता मला सांगा, आपल्या या गावातील सगळ्या स्त्रिया कोणत्या वारी तुम्ही मंदिरात जातात ती एकत्र बसून आरती करतात? सांगा, करता? मग आपला धर्म कथाही नेले. आपल्या धर्मामध्ये सायंपूजा म्हटली नाही का, प्रातपूजा म्हटली नाही का? पण आपला जो आहे ना महाराज, आपण कणाकणामध्ये देव पाहणारे लोक आहे, पण ज्याच्यामध्ये देव आहे त्या देवाकडे आपण लक्ष देत नाही. आपल्या देवांना आपणच दूर ढकललं, आपण दूर जातोय. देव कसं तुमचं बरं करेल? बरोबर आहे. डॉक्टर ऑपरेशन करताना पेशंटला काय सांगतात? आम्ही आमचं काम केलं, पुढचं कोण बघेल? देव बघेल. देव. अहो शास्त्रज्ञ सुद्धा या भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, त्याचं नाव आहे अदानी किंवा अंबानी. महाराज तुम्ही शेतामध्ये जातात त्यावेळेला तुम्हाला असं वाटत नाही माझ्या देवघरातल्या देवांचा पहिले मी नमस्कार करू आणि मग घराच्या बाहेर पडू? करतो का नमस्कार? नाही. देवघर कितला देव आहे त्या सुद्धा माहित नाही बाकी नाचले. बरोबर. गावातून तुम्ही बाहेर जाता, तुमच्या देवाच्या गावाच्या मंदिरामध्ये फक्त नमस्कार करून मग पुढे जाऊ. किती लोकांना अशा प्रकारे संस्कार ते वागतात? नाही. आणि एवढा अदानी अंबानी जो घरामध्ये मंदिर बनवू शकतो, तो या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला सहकुटुंब सहपरिवार जातो. एवढंच नव्हे, द्वारकेला पायी पायी गेले, अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहिले. महाराज तुमची माझी भक्ती कुठे? आपण आपल्या भक्तीमध्ये काय करतो? चतुराई करतो. मला तुम्हाला शिकवायचंच नाही, मला तुम्हाला सांगायचंच नाही, मला फक्त तुम्हाला आरसा दाखवायचा आहे की बघा की आपली भक्ती कशी, आपण काय केलं पाहिजे. तुमच्या भक्तीवरती तुमचा धर्म टिकलाय महाराज, आणि धर्म टिकवायचा असेल तर आपल्याला भक्ती मार्गाला लागलं पाहिजे.
आपली भक्ती कशी आहे? सिजनेबल आहे. एक ताई होत्या, ती ताई होती त्या गावमा मुकडदमीन मिया लई जाय आटे नाही ना कोणी हा. काय चलाय मिया. ताई एवढी हुशार, ताई कोण लेत बोलू दे नाही. ताई म्हणे या अख्खा गावमा मनगत हुशारच कोणी नाही. माणूस राव का बाई राव आपली पुढे कोणी टिकत होत नाही म्हणे. भयंकर हुशार. आणि महाराष्ट्र सरकारने सगळ्या स्त्रियांना अर्ध तिकीट केलं. ज्यासले माहिती त्या पहिलेच हसायला लागते. महाराष्ट्र सरकारने अर्ध तिकीट केलं. ताईने नवीनच धामा धरा. सकाळी मियावालाच नेमन वावर मा काढी दे पिसोड्या बरेन चालली गाव. संध्याकाळशी परत दुसरी दिन परत तशीच मिया काढी द्यावाना परत पिशवीभर आणि चालली दुसरी गाव. एक दिवशी त्या ताईने पिशवी भरली आणि नंदुरबारच्या बस स्टँडवरनं नाशिक जायला निघाली. तिच्यासोबत लहान बाळ होते. ताई बोलती हुशार. कंडक्टरने तिकीट फाडायला नको म्हणून त्याचे हाफ चड्ड्या घाल दिल्या आणि तिने इसले तटे बसायला. नंदुरबारच्या बस डेपोमधून गाडी निघाली. नंदुरबारच्या बाहेर निघाली. कंडक्टर साहेब तिकीट फाडत आले. काय हुशारी. कोण काय हुशारी करी सांगता यस नाही. नेमन आहे का बरं. आपण बी करता का तशी. कंडक्टर साहेब तिकीट फाडत आले. कंडक्टर साहेबने सांगितलं म्हणे मावशी कुठे जावा नाही म्हणे. नाशिक भाऊ म्हणे द्या अर्ध म्हणे. म्हणे अक्का तुम्हाला अर्ध तिकीट बरोबर आहे पण या पोरेस नवी तिकीटला येत नाही. नाही आम्ही रोज फिर राहिलो. एक सुद्धा कंडक्टर साहेबने तिकीट मागा नाही. तू कसं काय तिकीट मागस. तू नाही काय एस टी काही दुसरी आहे का. म्हणे नाही. म्हणे ताई बाळ मोठे झाले यांचं तिकीट लागेल. ऐकेत नाही. कंडक्टर साहेबनी एस टी थांबवलेली. थांबा आई अक्का ऐकी नाही राहिली म्हणे. सगळी पब्लिक एस टीमध्ये बघायला लागली. ताई ऐकेत नाही. कितला रोज जाय ना फिर राहणार होती. एक कंडक्टर पाहिजे तिकीट काढा नाही. तू कसं काय पैसा मागास भाऊ. कंडक्टर साहेब संतापून गेला. कंडक्टर साहेब म्हणे अक्का बट सोड मला फक्त एवढं सांग या किती माहीत. ते काही मला याद नाही बरोबर म्हणे. या किती माहीत मला काही याद बरं ते बी जाऊ दे यास ना वय ते सांग म्हणे. म्हणे ऐक मग म्हणे खिडकींजोडे जो बठेल त्यानं वय 3 वर्ष. कितला मधमा जो बसले त्यानं 2 वर्ष आणि मंजोडी जो बसले त्यानं वय 2.5 वर्ष. कंडक्टर साहेबने जोर मा डोकाले. तुमले बी काही समजणार बरं. कंडक्टर साहेब म्हणे अक्का खोटं बोलो पण इथलं नाही बोलो म्हणे. काय जाय म्हणे 1 नंबरनं 3 मधमानानं 2.5 आणि तुंजोडे बसेल न 2 वर्ष. अवा अक्का म्हणे खोटं बोलो पण इथलं नाही बोलो. कमीत कमी 9 महिना ते अंतर ठेव म्हणे पटास. तथानानं 3 मधमानानं 2.5 यानं 2 9 महिना जास्ती नको पण 9 महिना ना ते अंतर ठेव. अक्का बोलती हुशार. अक्का म्हणे कंडक्टर साहेब तुला काय थोडीफार वाटच बिटच का म्हणे. म्हणे काय जाय म्हणे खिडकीन जोडे जो बटेल शे तो म्हणा भावना पोरे अशा. मधमा जो बसेले तो म्हणा देरणा पोरे आहे आणि आता जो बसेले मंजोडे तो म्हणा पोरे आहे. आते बोल काय. महाराज तुमचं माझं जीवन अशाच पद्धतीने चाललंय. आपण याला काय बोलतो त्याला काय बोलतो कशा पद्धतीने जीवन जगतो कोणाशी खोटं बोलतो कोणाशी सत्य वागतो. भक्ती ही भक्तीच तुम्हाला आणि मला नेणार आहे. आणि म्हणून मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर फक्त उद्यापासून एक नियम पाळा. तुम्ही नियम पाळत नाही मी तो नियम सांगून जातो. देवाच्या मंदिरामध्ये जात असताना तुम्ही हनुमंताच्या मंदिरामध्ये तरुण मंडळी जावा. महिलांनी महादेवाच्या मंदिरामध्ये जावा. देवीच्या मंदिरामध्ये जावा. जात असताना जसं पायरी चढता त्याच्यापूर्वी त्या पायरीवरती डोकं ठेवायचं महाराज. कारण त्या देवाचे देवीचे ते पाय असतात. जसं काही तुम्ही तिथे त्या पायरीवरती नमस्कार केला का आकाशाकडे बघा. त्या मंदिराचा जो कळस असेल मंदिराचा जो घुमट असेल त्याचा नमस्कार करा. कारण त्या देवाचा तो माथा आहे. मंदिरामध्ये आले जिथे मूर्ती ना ते म्हणजे त्या देवाचं हृदय आहे. आणि ते हृदय ती मूर्ती ते देवाचं स्वरूप आपल्या या लोचनांनी पाहायचंय. आपलं उफटा कारभार आहे.
महादेवना मंदिरमा जाताना आता कोण बसले तथ कोण बसले मधमा कोण बसले कोणता तांब्यान कोणतं ताटणी कोणतं गाणं म्हण राहिलं कोणतं भजन तेरे डमरू की धुन सुन कर काय बरोबर महाराज आपल्या या हरिपाठामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सुंदर गोष्ट आहे बोलतो नेहमी पण त्याचा अर्थ काही कळत नाही काय करायचंय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो साजनी. सुख कधी मिळेल त्या देवाचं रूप पहिले तुम्ही पाहिलं पाहिजे पाहतो का देवाचं दर्शन कसं घ्यायचं अहो उघड्या डोळ्यांनी त्या देवाकडे एक टक पहा लगे डोळे मिटा जशी मूर्ती पाहिली तसंच आपल्या त्या अंतरात्म्यामध्ये स्मरण त्या देवाचं झालं पाहिजे देवाला हात जोडून काय सांगायचंय काय सांगतो आपण आमले गाडी दे आमले बंगला दे आमना वावर मग चांगलं पिकू दे कपाशीले चांगला भाव येऊ दे सगळं खरंय तुम्ही धर्म मागता तुम्ही अर्थ मागता तुम्ही काम मागता महाराज मोक्ष नाही मागत तुम्ही मागता आणि म्हणून शास्त्रकारांनी काय लिहिलंय विषय विकार मिटाओ पाप हरो देवा स्वामी पाप हरो देवा श्रद्धा भक्ति बढ़ाओ श्रद्धा प्रेम जगाओ संतन की सेवा काय सांगितलं विषय विकार मिटावं विषय जाऊ द्या आमच्या ज्या शरीरामध्ये जे स्वभावामध्ये विषय आहेत ना ते विषय दूर करा महाराज ते विषय दूर झाले तर तुझा आम्हाला काय पाहिजे अहो जीवनामध्ये कुठल्याही तीर्थक्षेत्री गेला तर गेल्याच्या नंतर काय करायचंय देवाची याद्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा देवाची द्वारी तेने मुक्तिचारी साधिल्या तेने मुक्तिचारी साधिल्या हरि मुक्ती मना हरि मुक्ती देवाची याद्वारी उभा क्षणभरी आमच्या तरुण मंडळीचा देवाचा नमस्कार आता भलतात बदली जायले येता जाता फटफटीनं हारनं दाबतन देवनी गम दगत आता तो हारणं म्हणजे काय घंटा बिंटा आहे का बरोबर आहे देवाचा नमस्कार कसा केला पाहिजे याच्यासाठी धर्मशास्त्र आहे महाराज आणि हेच धर्मशास्त्र भक्ती रसातून त्या माता छायाला कळलं दुसरा महिना संपला तिसरा महिना सुरू झाला आणि महाराज काय ते भगवंत शनिदेव आईची ती भक्ती पाहून मनामध्ये विचार करताय माझी आई काय करते महादेवाची भक्ती करते काय करते संध्याकाळी टीव्ही लावते
दुपारले 12 पाहिन रातले 8 पर्यंत बट्या मालिका मनी मम्मी दखी टाकस. मनी मम्मी दुकानवरती कुरकुरा लयस. मनी मम्मी पाव खास. काय करते त्या कोणती माती ती मुलतानी माती खास. माझी मम्मी काय करते अरे महादेवाची भक्ती करते. मग मी पण केली पाहिजे. कशी करू त्यावेळेला त्या भगवंत शनिदेवांनी गर्भात असताना जन्माला येण्याच्या अगोदर या महादेवाला गुरु मानलं. महादेवाची त्यांनी भक्ती केली. कशी सुंदर हाताने टाळी वाजून महादेवाचं नाम चिंतन करा. ओम शिव परात्परा शिव. ओम शिव शिव परात्परा शिव. ओम शिव परात्परा शिव. शिव शिव परात्परा शिव. ओंकारा शिव तव शरणौ. ओंकारा शिव तव शरणं. हे शशिशेखर पिनाक पाणी. शशिशेखर विराट पाले. सांब सदा शिव तव शरणौ. सदा शिव तव शरणं. ओम शिव परात्परा. ओम शिव परात्परा शिव. ओंकारा शिव तव शरणौ. ओंकारा शिव तव शरणं. सांब सदा शिव तव शरणौ. सदा शिव तव शरणं. महादेवांना आनंद झाला. माता छायाला 5वा महिना सुरू झाला. शनिदेवाने भक्ती वाढवली. 6वा महिना सुरू झाला. अजय महाराज पुन्हा त्यांची भक्ती वाढली. महाराज 7वा महिना सुरू झाला. भगवंत शनिदेवाची भक्ती वाढली. काय करावं महादेवांना चिंता वाटली. माता छायाला 8वा महिना सुरू झाला. शनिदेवाने भक्ती वाढवली. अरे डोक्यावरचे केस पांढरे होतात. डोक्यावरती केसच राहत नाही. तरी त्या महादेवाचं मंदिर कोणाला सापडत नाही. आता कुठे मिश्रा गुरुजी आले तर वय आपले महादेव कळलं नाही. ते पहिले तो महादेव वनवासमा जायला होता. बरोबर आहे. आणि तू जन्माच्या अगोदर माझी भक्ती करतो. शनी महाराज तू माझा आवडता भक्त. जा मी तुला आशीर्वाद देतो की तू जन्माला आल्याच्या नंतर या युगाचा न्यायाधीश होशील. ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ तू त्याला देशील. बोला शनी महाराज. बोला शनी महाराज. काय आनंद. माझ्या माता छायाचे 7 महिने पूर्ण झाले. 8 महिने पूर्ण झाले. 9व्या महिन्याची छाया आता पडते. महाराज माता छायाने सांगितलं की म्हणे नारायणा सूर्यनारायणाचं गाव कोणतं. कलिंग नामक देश म्हणजे आजचं ओडिसा जिथे सूर्य मंदिर आहे. त्या सूर्य मंदिरामध्ये माता छायाचं माहेर कुठे. गुजरात राज्यामध्ये सौराष्ट्र नावाच्या देशामध्ये हतला नावाच्या गावात मध्ये भगवंत शनिदेवाचा जन्म होणार आहे. माता छायाने सांगितलं की म्हणे नारायणा डॉक्टरनीकडे मी तपाशी होतो. डॉक्टरनी मला सांगेले खाले बेडना खाल उतरानं जड वस्तू उचलानी. हा माता छाया सांगते डॉक्टरनी सांगितले जड वस्तू उचलानी नाही. बेडच्या खाली उतरायचं नाही. मी बोलवेल तेव्हा तुम्ही येऊन जायचं. डॉक्टरनी भलता कडक नियम सांगितले. आता 9 महिना लागून तुम्ही इथलं आवर अजून मी तुमची इच्छा होत नाही का. जाऊ द्या ना मला आता माहेर. माता छाया आता तिथून निघाली. त्या सौराष्ट्र नावाच्या देशामध्ये गेली. सौराष्ट्र नावाच्या देशामध्ये पोरबंदर नावाच्या गावाच्या जवळ हतला नावाच्या गावामध्ये आली. माता छायाचे दिवस आता भरते झाले. महाराज 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. महाराज आता भगवंत शनिदेवाच्या जन्माची चाहूल लागली. वैशाख महिना लागला. वैशाख महिन्याचं कडक ऊन पडलं. पौर्णिमा संपली. महाराज हळूहळू हळूहळू अमावस्या या तिथीकडे आता तो कालगणना चालतोय. महाराज अमावस्या तिथीचा दिवस आला. महाराज सकाळचं सत्र झालं. महाराज आता संध्याकाळ
काय होते महाराज. जसा शनी महाराजांचा जन्म झाला सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचंय. या वैशाख नावाच्या महिन्यामध्ये